चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी गौरव मानकर @पोस्ट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। शिक्षक भरती संदर्भामध्ये आतापर्यंत अनेक नवनवीन उलगडे झालेले आहेत आणि याआधी ज्या तक्रारी दाखल झालेल्या होत्या त्या तक्रारींचं काय झालं हा सर्वात मोठा प्रश्न आहे। कारण वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आणि वेगवेगळ्या संस्थांच्या तक्रारी वेगवेगळ्या पातळीवर करण्यात आलेल्या होत्या। वेगवेगळ्या सामाजिक कार्यकर्ते असतील, शिक्षक असतील किंवा काही इतर कार्यकर्ते असतील यांनी त्या तक्रारी दाखल केलेल्या होत्या। परंतु या तक्रारींचं झालं काय हे महत्त्वाचं आहे। वारंवार फक्त चौकशी, पत्रव्यवहार होतात, मात्र या चौकशांचं कुठंच उत्तर मिळत नाही। अशाच पद्धतीची एक तक्रार गोंदिया भंडाऱ्यातून झालेली होती आणि आमगाव तालुक्यामधील भवभूती शिक्षण संस्था या शिक्षण संस्थेविरोधामध्ये ही तक्रार झालेली होती आणि ही तक्रार जी आहे ती गाजलेली यासाठी होती की चक्क मंत्रालयातून बनावट कागदपत्र तयार करून शाळेमध्ये भरण्यासाठीची पदमान्यता त्यांनी मिळवलेली होती आणि ही बनावट पत्र तयार केल्यानंतर याच पत्राच्या आधारे शिक्षक भरती देखील घेण्यात आली होती। काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती। हा सर्वात मोठा जो घोटाळा झालेला होता आणि त्यानंतर तेथील कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते यशवंत मानकर यांनी हे प्रकरण उघडकीस आणलं होतं आणि त्या संदर्भातील तक्रारी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या होत्या। मात्र अजूनही त्याची सुनावणी झाली, तपासणी झाली, अहवाल आला, मात्र कारवाई कुठलीच होत नाही। यामुळं आता सध्या हे एक प्रकरण देखील पुन्हा चर्चेमध्ये आलेलं आहे आणि यामध्ये आता त्यांनी पत्र पाठवून मागणी केलेली आहे की जे आरोपी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे। त्याच पद्धतीने शिक्षण खात्यातील जे अधिकारी त्यांना मदत करत आहेत आणि कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत त्यांना देखील या प्रकरणी सहआरोपी बनवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। भवभूती शिक्षण संस्थेचं हे जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये शिक्षण खात्याचं मंत्रालयामधील कार्यासन 2 मधील पत्र आवश्यक असतं पदभरतीसाठीचं, परंतु कार्यासन 1 मधील त्यांनी पत्र तयार केलेलं होतं जे पत्र बनावट होतं आणि माहिती अधिकारामध्ये ज्यावेळी माहिती मागवण्यात आली मंत्रालयातून त्यावेळी अशा प्रकारचं पत्र किंवा अशा प्रकारचं जावक क्रमांक असलेलं पत्र मंत्रालयातून आम्ही कोणालाही दिलेलं नाही अशा पद्धतीची माहिती आली होती। मग जर का त्या पद्धतीचं पत्र देण्यात आलं नाही तर हे पत्र आलं कुठून, हे पत्र बनवलं कसं, हा सर्वात मोठा प्रश्न होता आणि या पत्राच्या आधारे पदभरतीसाठी मान्यता देण्यात आली। त्यामुळं मोठी शंका निर्माण झाली आणि यामध्ये मोठे अधिकारी गुंतले असल्याची शक्यता देखील निर्माण झाली होती आणि ज्यावेळी हे पत्र देण्यात आलं त्यावेळी शिक्षक भरती घेणं हे बंद होतं। 2 मे 2012 पासून शिक्षक भरतीवर बंदी आलेली होती। असं असताना हे पत्र त्यानंतर आलं आणि त्या पत्राच्या आधारे भरती घेण्यात आली आणि हे बनावट पत्र असल्याचं देखील सिद्ध झालं। कारण त्यानंतर शिक्षण उपसंचालकांकडे या संदर्भातील तक्रारी गेल्या, त्यांनी या संदर्भामध्ये काही ठोस कारवाई केली नाही, परंतु 5 सदस्यीय समितीची स्थापना केली होती। या समितीमध्ये देखील संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांनी देखील अशी भूमिका घेतली की आम्हाला माहिती नाही हे पत्र आलं कुठून। त्यामुळे जर का शिक्षण संस्थाचालकांनी हात वर केले होते या पत्राबाबत, असं जर असेल तर मग हे पत्र आलं कुठून आणि या पत्राच्याच आधारे मग भरती प्रक्रिया पुढची झाली कशी, हे सर्वात महत्त्वाची बाब होती। त्यामुळं उघड होतं की हे पत्र बनावट आहे, या पत्रावर स्वाक्षऱ्या कोणाच्या आहेत, हे पत्र कोणाच्या माध्यमातून वरती गेलं याची सगळी चौकशी व्हायला पाहिजे होती। त्यासाठी गुन्हे दाखल करा अशी मागणी यशवंत मानकर यांनी केलेली आहे, परंतु अद्यापही त्या पद्धतीची कुठलीही कारवाई झालेली नाही। हे प्रकरण फक्त आमगाव तालुक्यातीलच नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी अशा पत्राच्या आधारे, बोगस पत्रांच्या आधारे अल्पसंख्याक शाळांचे देखील दर्जा घेण्यात आलेले आहेत। मोठ्या प्रमाणावर अल्पसंख्याक शाळांचा दर्जा हा बोगस प्रमाणपत्राच्या आधारेच मिळवण्यात आलेला आहे आणि अल्पसंख्याक शाळांची दादागिरी वेगवेगळ्या पातळीवर सुरू आहेत आणि त्यामुळे यावर अंकुश मिळावा यासाठीची मागणी होत असताना देखील शिक्षण विभाग जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहेत कारवाईसाठी। कारण शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचेच हात यामध्ये ओले झालेले आहेत। त्यामुळे या प्रकरणी कारवाई होते का? कारण हे जे प्रकरण आहेत हे प्रकरण विधानसभेमध्ये देखील गाजलं होतं आणि या संदर्भामध्ये आमदार प्रशांत बंब यांनी देखील कारवाई करण्याची मागणी केली होती, परंतु या संदर्भातील अजूनही कुठलीही कारवाई झाली नाही। आता एक नवीन पत्र शिक्षण उपसंचालकांना दिलेलं आहे, त्याच पद्धतीने वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये देखील पत्र दिलेलं आहे। कारण वेगवेगळ्या ठिकाणी अशा जर का स्थानिक कंप्लेंट किंवा तक्रारी असतील तर 30 जानेवारीचा
शासनाचा निर्णय आहे त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने त्याचा तपास करावा, त्या संदर्भातील गुन्हे दाखल करून त्याचा तपास करावा असा निर्णय आहे. त्यामुळे या निर्णयाच्या अंडरमध्ये या प्रकरणाची चौकशी का होत नाहीत हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. परंतु त्या संदर्भामध्ये काहीच होत नाहीत, कारण शिक्षण विभाग स्वतःहून त्या संदर्भातील तक्रार करायला राजी नाहीत, कारण शिक्षण विभागातील अधिकारीच यामध्ये गुंतले आहेत. त्यामुळे या प्रकरणी काय होतं हे बघावं लागणार आहे. त्याच पद्धतीनं अल्पसंख्याक शाळांची कशा पद्धतीने मुजोरी सुरू आहेत आणि या मुजोरीचा जो बळी आहे ते विद्यार्थीच कसे पडत आहेत, कारण फीज न भरल्यामुळं काही विद्यार्थ्यांच्या हाती टीसी देण्यात आली. याची देखील एक एपिसोड, एक व्हिडिओ आम्ही तुमच्या समोर पुढच्या भागामध्ये आणणार आहोत. आमचा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि ॲटपोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.